दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा धारदार शस्त्राने निर्घुण खून. सांगलीतील गारपीट चौक येथे मंगळवारी रात्री दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते व 41 यांचा धारदार शस्त्राने निर्घुण खून करण्यात आला. मोहिते यांचा वाढदिवस साजरा करत असताना किरकोळ वादावरून झालेल्या हल्ल्यात त्यांचे निधन झाले. संशयित शाहरुख उर्फ गोऱ्या शेख वय 30 याने मोहिते याच्यावर गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यामुळे मोहिते गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री मोहिते यांच्या गारपीट चौक येथील घराजवळ मित्र आणि समर्थक वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी शेख तेथे पोहोचला आणि त्याने मोहिते यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाच्या दरम्यान शेखने मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. मोहिते यांनी डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण हल्ला इतका भीषण होता की मोहिते यांची आतडी बाहेर पडली आणि डावा हात कोपरापासून तुटला होता. हल्ल्यानंतर मोहिते तिथेच कोसळले. त्यांचे मित्र आणि समर्थकांनी शेखला पकडून बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. शेखला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे आणि शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह पोलीस पथकाने सिव्हिल हॉस्पिटल गाठले. मोहिते यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर त्यांचे नातेवाईक आणि समर्थक सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणावर जमले होते. शहर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद सुरू ठेवली होती. सांगलीतील गारपीट चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काल मध्यरात्री सांगली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे. ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत. या 8 आरोपीमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत. त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे. गुन्हा नंबर 592/25 हा सांगली शहर पोलीस स्टेशन इथं मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे. आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला. आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे. असं याच एका घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तपास पण करत आहे. प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि मयताचं जुनं भांडणही असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे. शाब्या शेख याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला की नेमकं कशामुळे मृत्यू झाला? ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी CCTV मध्येही चित्रित झालेली आहे. पोलीस तिची सखोल माहिती पण घेत आहे, परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे, दोघांचाही मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे. आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं, त्यामधील पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला. आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे. गणेश मोरे यांचा रोल काय आहे प्रकरणात? नाही, आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल. आत्ता सांगणं पुरेसं राहणार नाही. तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का, त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल. नातेवाईकांनी गणेश मोरे यांनी त्याच्या समर्थकासह घरात घुसून हत्या केली असा आरोप केलेला आहे. काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य, नातेवाईक, जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते. त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं. आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली, ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. नाही, त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता. ते स्वतः हजर होते.
योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती. सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत, पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाहीये.